राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचं वारं मोठ्या प्रमाणात वाहू लागलेलं आहे। खऱ्या अर्थाने आजपासून उमेदवारी अर्ज देखील भरण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगरपालिकेसमोर आहोत। खऱ्या अर्थाने इंदापूरमध्ये सर्वसाधारण गटासाठी नगराध्यक्षपद राखीव असल्याने मोठ्या प्रमाणात चुरस पाहावयास मिळत आहे। खऱ्या अर्थाने इंदापूरमध्ये जे भरत शेठ शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। परंतु भरत शेठ शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी देण्यासाठी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि पीडीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आग्रही आहेत। परंतु यावरती जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत प्रदीप गारटकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की आयात उमेदवार घेतला तर आम्ही स्थानिक आघाडी करू आणि या स्थानिक आघाडीमध्ये साहजिकच येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रवीण माने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे हर्षवर्धन पाटील यांना एकत्र घेऊन ही आघाडी निर्माण होऊ शकते अशा देखील चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलेलं पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच राज्याचं लक्ष या नगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागला आहे। साहजिकच इंदापूरमध्ये सर्वसाधारण जागा आहे आणि भरत शेठ शहा येत्या 2 दिवसात काय निर्णय घेणार किंवा कशा पद्धतीने निवडणुकीला ते सामोरे जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रदीप गारटकर यांनी आयात उमेदवार देऊ नये यासाठी विरोध केला असताना साहजिकच या निवडणुकीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे। एकंदरीतच उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेणार, कारण प्रदीप गारटकर हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि दत्तात्रय भरणे सद्यस्थितीत जे भरत शेठ शहा आहेत यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन नगराध्यक्ष पदाचा उमेदवार करण्याच्या साठी आग्रही आहेत अशी देखील चर्चा होत आहे। परंतु प्रदीप गारटकर यांनी आपली स्पष्ट भूमिका सांगितली आहे। त्यामुळे साहजिकच येणाऱ्या काळामध्ये जे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे प्रवीण माने असतील आणि प्रदीप गारटकर यांची एक स्थानिक आघाडी निर्माण होऊ शकते अशी देखील चर्चा होत आहे। आणि एका बाजूला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, भरत शेठ शहा आणि जे पीडीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांची एक आघाडी होऊन ही निवडणूक होण्याची सध्या स्थितीत चर्चा मोठ्या प्रमाणात आहे। परंतु प्रदीप गारटकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत आणि खऱ्या अर्थाने आयात उमेदवारांना संधी नको अशी देखील जी त्यांनी सांगितलं आहे या भावना मांडणार आहेत। साहजिकच उपमुख्यमंत्री अजित पवार आज प्रदीप गारटकर यांची कशा पद्धतीने मनभरणी करणार किंवा कशा पद्धतीने निर्णय घेणार, कारण भरत शेठ शहा यांचा देखील अजून प्रवेश झाला नाही। त्या अगोदर प्रदीप गारटकर यांनी जे त्यांना त्यांच्या ज्या प्रवेशाला विरोध दर्शवलेला पाहावयास मिळत आहे। एकंदरीतच इंदापूरच्या निवडणुकीमध्ये सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात जी सर्वसाधारण गटासाठी नगराध्यक्षपद असल्याने मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झालेली आहे आणि एका बाजूने भरत शहा हे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत तर दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांची मागणी देखील आहे की प्रदीप गारटकर यांनी देखील नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी। साहजिकच उपमुख्यमंत्री अजित पवार आज काय निर्णय घेणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि पुन्हा एकदा 2 आघाडी निर्माण होऊन एका बाजूला हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने, गारटकर हे एकत्र येत आहेत का अशा देखील चर्चा होत आहेत तर दुसऱ्या बाजूला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पीडीसी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शेठ शहा हे एकत्र येऊन निवडणूक लढवणार का अशी देखील चर्चा होताना दिसत आहे। परंतु आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रदीप गारटकर हे भेट घेऊन काय तेथे निर्णय होतोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच आज आणि उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण मोठ्या घडामोडी घडण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत आणि याचं सर्व ज्या बाबी आहेत त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाकडे असणार आहे। साहजिकच आज काय निर्णय होतोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।